आज आपण गुबगुबीत वरून मस्त खुसखुशीत लागणाऱ्या टम्म फुलणाऱ्या अशा पुऱ्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. एक अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली ना की ज्यामुळे या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत. आहे अशाच मस्त खुसखुशीत राहतात. सोबतच जरी दिवसभर जरी तुम्ही ठेवल्या, सकाळी बनवलेल्या पुऱ्या संध्याकाळी तुम्हाला खायच्या असतील तरी सुद्धा अजिबात या वातड होत नाहीत. मस्त मऊसूतच राहतात. छोट्या मोठ्या अशा टिप्स आहेत ना की ज्या आपण खूप इग्नोर करतो, पण त्याच तर खूप महत्त्वाच्या असतात. चला तर मग या खुसखुशीत, खमंग आणि भरपूर वेळ अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या हे पाहूयात. तर यासाठी कपाचं किंवा एका वाटीचं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. इथे 1 कप भरून मी बारीक रवा घेतलेला आहे. यामध्येच आपल्याला साखर सुद्धा घालायची. त्या साखरेने हलकासा गोडसरपणा पुरीला येतो. सोबतच कलर सुद्धा मस्त या पुरीला येतो. यामध्येच आपल्याला घालायचं आहे, जितका रवा घेतलाय तितकंच दूध घालायचंय. तर इथे मी दूध आणि पाणी असं निम्म-निम्म मिक्स करून घेतलंय. तुम्ही संपूर्णपणे दूध घेऊ शकता किंवा संपूर्णपणे पाणी सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल. घातलेलं हे दूध या रव्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. लक्षात घ्या, रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे, जाड रवा इथे घ्यायचा नाही. रव्यामुळे पुरी खुसखुशीत होते, साखरेमुळे रंग छान येतो, चवही छान येते. दुधामुळे ही पुरी चवीला छानच लागते आणि सोबतच अशी काळसर सुद्धा होत नाही. झाकून एक 10 ते 15 मिनिटांसाठी असंच ठेवूयात. तोपर्यंत पुरीसाठी लागणारी तर तयारी करून घेऊ. तर त्याच कपाच्या अंदाजानुसार बरोबर 2 कप भरून इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतीचं मी मीठ सुद्धा घातलंय आणि पाव चमचा ओवा इथे हातावरती चोळून घालूयात. रवा घातला तर पुरी फार अशी तेलकट होत नाही, पण तरी सुद्धा यामध्ये हलकंसं आपल्याला मोहन घालायचंय. मोहन खूप जास्त झालं तरी सुद्धा पुऱ्या तेलकट होण्याची शक्यता असते. इथं मी साधंच तेल घातलेलं आहे. पोह्याचा 1 चमचा तुम्ही इथं तेल घालू शकता. तेल व्यवस्थित या सगळ्या पिठाला चोळून लावलेलं आहे. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता किंवा मग स्किप केलं तरी सुद्धा चालेल. तसं तर कोथिंबीर घातली जात नाही, फक्त दिसायला ही कोथिंबिरीमुळे पुरी छान दिसते म्हणून इथं मी घातलेली आहे. आता तयार केलेलं हे रव्याचं जे बॅटर आहे ते छान असं भिजलेलं आहे. तर जवळ-जवळ एक 10 एक मिनिटांसाठी मी हे असंच ठेवलं होतं. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे गव्हाच्या पिठामध्ये घालायचं आहे. दूध आपण यामध्ये वापरलं आहे, यामुळे पुऱ्या खूप छान टेस्टला होतात आणि सोबतच मऊ सुद्धा होतात. फार असा काळचा रंग सुद्धा यामध्ये येत नाही. तर घातलेलं हे मिश्रण चांगलं आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि लागेल तसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर हे मिश्रण बनवत असताना किंवा पुरीसाठी लागणारं जे कणिक आहे ते आपल्याला जरासं घट्टच मळायचंय. रेग्युलर आपण चपातीसाठी जसं मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टच असायला हवं. तर बघा इथे छान असं पीठ मळून झालेलं आहे. आता मळून घेतलेलं हे पीठ फक्त एक काही मिनिटांसाठी, एक 2-3 मिनिटांसाठी इथे मी झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत मी तेल तापवण्यासाठी ठेवलं. एवढ्याच वेळासाठी ठेवलेलं आहे. लगेचच तुम्ही पुऱ्या बनवायला घेऊ शकता. अगदी एक अर्धा चमचाभरच तेल यामध्ये घातलेलं आहे. तेल लावून पुन्हा एकदा थोडंसं कणिक मळून घेऊ. आता याचे आपल्याला छोटे-छोटे उंडे करून ठेवायचे आहेत. म्हणजे पुरी तुम्हाला केवढी मोठी किंवा छोटी हवी आहे, यानुसार तुम्ही उंडे इथे बनवून ठेवू शकता. एकदम उंडे बनवून ठेवले ना, की मग लाटायला सुद्धा अतिशय पटपट होतं. इकडे आपण लाटून घेऊस्तोवर एक पुरी तिकडे तळून सुद्धा होते. अगदी पटापट पुऱ्या तयार होतात. तर इथे तुम्ही बघू शकता असं लिंबाच्या आकारा एवढे उंडे मी तयार करून घेतले. तयार केलेले हे उंडे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यामध्येच आपल्याला चमचाभर तेल सुद्धा घालायचं आहे. म्हणजे सारखं-सारखं आपल्याला तेल घ्यायची गरज पडत नाही. पुरी लाटत असताना आपल्याला तेलाचाच इथे वापर करायचा आहे. पिठाचा अजिबात वापर करायचा नाही. पीठ जर वापरलं तर मात्र पीठ हे जळलं जातं, तेल सुद्धा खराब होतं आणि पुरीवरती सुद्धा हलकासा काळचा रंग येतो. तर तसं होऊ नये यासाठी फक्त चमचाभर तेल घालायचं आणि तेल सगळ्या उंड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं. झाकण ठेवायचं. उघडंच ठेवलं तर यामध्ये आपण रवा घातलेला आहे. रवा घातल्यामुळे मिश्रण पटकन असं कोरडं होऊ शकतं. आता पुरी लाटायला घेऊयात. उलट-पलट करत तुम्ही पुरी लाटू शकता. फक्त तुम्ही इथे लक्ष दिलं तर एकदाच मी इथं लाटणं फिरवून घेते आणि पुन्हा एकदा ही पुरी उचलून हवेमध्ये अशी फिरवून पुन्हा लाटून घेते. तर हीच ती ट्रिक आहे. तुम्ही कसं लाटता आहात आणि तुमचा डो किती घट्ट आहे यावरती पुरी किती फुलणार आहे, कडक होणार आहे की नरम होणार आहे हे ठरलं जातं. तर या पद्धतीने जर तुम्ही पुरी लाटून घेतलीत ना, तर पुरी छान फुलली जाते. यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरी सगळ्या साइडने एकसारखी जर लाटली असेल ना, कुठे जाड, कुठे पातळ अशी लाटली गेली, तरी सुद्धा पुरी एका साइडने फुलली जाते, एका साइडने अशी चपटीच असते. तर असं
होऊ देऊ नका. पुरी एकसारखी लाटली तर एकसारखी अशी टम्म सुद्धा फुगते. तेल अजून गरम झालेलं नाही म्हणून मी दुसरी पुरी सुद्धा लाटून घेणार आहे. तुम्ही एकाच वेळेस 4 ते 5 पुऱ्या तयार करून लाटून घेऊ शकता आणि एका वेळेसच तळून घेऊ शकता. फक्त 4 ते 5 पुऱ्यांपेक्षा जास्त पुऱ्या लाटून ठेवू नका. कारण वरचं जे आवरण आहे पुरीचं ते कडक होऊ शकतं. तिथे दोन्हीही पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. दुसरी पुरी सुद्धा तुम्ही बघू शकता. हलकीशी ही पुरी जाड ठेवायची आणि एकसारखी लाटायची म्हणजे मग एकसारखी अशी टम्म फुगते. चला आता 2 पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. तेल सुद्धा इथे चांगलं गरम झालेलं आहे. तेल गरम झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर यामध्ये एक छोटासा गोळा घालूयात. तेल आपल्याला हलकंसं धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचंय. तर इथे बघा एक छोटासा गोळा यामध्ये घातला. भरपूर बुडबुडे आले आणि अलगद असा हा वरती सुद्धा आलेला आहे. म्हणजेच आपलं तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे. तेलाचं टेम्परेचर कळण्यासाठी कदाचित पहिल्या पुरीचा तुम्हाला व्यवस्थित अंदाज येणार नाही. पण दुसऱ्या पुरीपर्यंत तुम्ही व्यवस्थित असं तेल तापलेलं असतं आणि यामध्येच पुऱ्या अशा छान टम्म सुद्धा फुगल्या जातात आणि व्यवस्थित आपल्याला तळता सुद्धा येतात. पुऱ्या नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरतीच तळायच्या म्हणजे पुऱ्या फार तेलकट होत नाही. पुरी तळत असताना खूपदा पुरी उलट-पलट करायची नाही. एकदाच पुरी पलटी करून घ्यायची आणि एका साइडने एकदाच तळून घ्यायची. सारखी उलट-पलट केली तर पुरी खूप तेलकट होते. तर पुरीला या साइडने खूप छान रंग असा आलेला आहे. दुसऱ्या साइडने सुद्धा आपण ही छान अशी तळून घेऊ. कणकेमध्ये आपण दूध आणि पाणी असं दोन्हीही वापरलेलं आहे. दुधामुळे या पुरीला खूप डार्क असा रंग येत नाही. याशिवाय रव्यामुळे सुद्धा खूप डार्क असा रंग याला येत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साइडने मस्त अशी पुरी तळून झालेली आहे. पुऱ्या तशा फार अशा तेलकट झालेल्या नाहीत. तरी सुद्धा आपण इथे पुरी जाळीमध्ये काढून घेऊ आणि दुसरी पुरी सुद्धा तळायला घेऊ. लक्षात घ्या पुरी तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरतीच ठेवायची आहे आणि असं थोडंसं वरच्या साइडने तेल घालत पुरी छान वरच्या साइडने टम्म फुगते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त दोन्ही साइडने छान अशी टम्म फुगली जाते. जेव्हा पुरी फुगली जाते तेव्हा कडा ज्या आहेत त्या थोड्याशा कच्च्या राहण्याची शक्यता असते. म्हणून अशी पुरी थोडीशी फिरवून घ्यायची, हलवून घ्यायची म्हणजे मग कडा सुद्धा व्यवस्थित अशा तळल्या जातात. तर इथे दुसरी पुरी सुद्धा छान अशी तळून झालेली आहे आणि याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या सुद्धा मी तळून घेणार आहे. एकदा उंडे करून ठेवले की पुऱ्या अतिशय पटापट लाटून तळून सुद्धा होतात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि ही गरमागरम पुरी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तर हे बघा मस्त खुसखुशीत झालेली आहे. आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे. छान यामधून वाफ सुद्धा येते. ही थंड झालेली पुरी जवळजवळ 15 मिनिट तरी झाले असतील अशीच टम्म फुगून आहे. आतमध्ये सुद्धा या पुरीमध्ये छान डाग आलेले आहेत. तर आशा करते आजची ही रेसिपी पुरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि येत्या गुढीपाडव्याला तुम्ही ही नक्की ट्राय करून पाहाल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खुसखुशीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.